नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरू करूयात. आजची पहिली न्यूज आहे गंगा वॉटर ट्रीटी. गंगा वॉटर ट्रीटी ही कोणत्या दोन देशांमध्ये आहे तर भारत आणि बांगलादेश. ही गंगा जी आहे आपली ही वाहत बांगलादेशमध्ये जाते. आता हे बघा, इथे दोन हे आहेत, कोलकात्याकडे येते इकडे आणि इकडून बांगलादेशमध्ये गंगा नदीला पद्मा रिव्हर असं म्हणतात. आणि हा जो पूर्ण रिव्हर आहे, ही जी पूर्ण रिव्हर आहे ही इथे त्रिभुज प्रदेश निर्माण करते बंगालच्या उपसागराला मिळताना. तर आता यामध्ये गंगेचं पाणी कसं डिवाइड करायचं यावरून कायमच बांगलादेश आणि भारतामध्ये वाद असतो. आणि तो वाद मिटवण्यासाठी 1996 मध्ये गंगा वॉटर ट्रीटी हा करण्यात आलेला होता. आणि या ट्रीटीचं जे 30 वर्षासाठीचा हा करार होता 2026 मध्ये, म्हणजे पुढच्या वर्षी हा करार संपुष्टात येतोय. तर आता त्यासाठी पुढच्या वर्षी तो रिन्यू करण्यासाठीच्या वाटाघाटी चालू आहेत. आणि आता सध्याची जे बांगलादेशची परिस्थिती पाहता हा करार अस्तित्वात पुन्हा व्यवस्थित येईल अशी शक्यता थोडी कमी आहे, कारण पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे बांगलादेशमध्ये. आता असे अजून कोणकोणते ट्रीटीज आहेत ते आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. तर पाकिस्तान बरोबर आपला इंडस वॉटर ट्रीटी आहे. आपली जी सिंधू नदी आहे ती आपली पाकिस्तानमध्ये वाहते. इंडस वॉटर ट्रीटी कुणाबरोबर आहे? पाकिस्तान बरोबर आहे. आता इंटरस्टेट मध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची कोणती आहे? कृष्णा नदीचा पाणी वाटपचा जो करार होता त्याच्याशी रिलेटेड आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड महत्वाचा मुद्दा आहे. तो कोणत्या राज्यांमध्ये आहे? कृष्णा जी नदी आहे ती कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये महत्वाचं त्याचे राज्य ज्यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. एक महत्वाची न्यूज आहे आताची. पुढची न्यूज पाहूया. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. आता सहकार हे अतिशय महत्वाचं डिपार्टमेंट आहे भारतामध्ये. जर आपण बघितलं तर ऑलमोस्ट 30 कोटी लोक हे सहकारी क्षेत्रावरती डिपेंडेंट. सहकारी क्षेत्र म्हणजे सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी बँका असतील, त्याचबरोबर सहकारी उद्योग असतील, सूतगिरण्या असतील, या सर्व जर सहकारी क्षेत्रामध्ये बघितलं तर भारतातले 30% लोक हे सहकार क्षेत्रावर डिपेंड आहेत. त्यामुळं सहकार क्षेत्राचा विकास करण्यासाठी, त्यातल्या एज्युकेशनसाठी हे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन करण्याचं जे विधेयक आहे ते 3 फेब्रुवारी 2025 ला लोकसभेमध्ये सादर करण्यात आलेलं आहे. त्यासाठी हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इरमा जी आहे, इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, हे गुजरातमध्ये आनंद या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट होतं. आता त्यातच हे रूप आपण म्हणूया त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. तर हे लक्षात असू द्या. सहकार रिलेटेड एक एक्झामच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये सहकार हे एक टॉपिकच आहे. आपल्याला इकॉनॉमीमध्ये एक टॉपिक आहे सहकार, कोऑपरेटिव्ह. त्यामुळे आपल्याला त्या उद्देशानं करंट अफेअर पण महत्वाचा आहे, प्लस ट्रॅडिशनली पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिसरा आहे रिझर्व्ह बँकेने 1 लाख कोटींना सरकारी सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज खुल्या बाजारात खरेदी केल्या. आता खुल्या बाजारात खरेदी केल्या म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन्स. ओपन मार्केट ऑपरेशन्स, OMO आपण म्हणतो, ओपन मार्केट ऑपरेशन्स. आता RBI हे दोन प्रकारे नियंत्रण ठेवत असते बँकांवरती, आणि एकंदरीत महागाई वगैरे कमी करण्यासाठी त्यांचे जे मॅन्डेट आहे त्याच्यावरती दोन प्रकारे नियंत्रण ठेवते. त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे संख्यात्मक साधनं, म्हणजे क्वांटिटेटिव्ह मेजर्स. आता क्वांटिटेटिव्ह मेजर्स मध्ये बऱ्याच गोष्टी येतात. रेपो, रिव्हर्स रेपो असेल, बँक रेट असेल, तर त्यामध्येच एक आहे ओपन मार्केट ऑपरेशन्स. याचा वापर एक संख्यात्मक साधन आहे, लक्षात ठेवा, क्वांटिटेटिव्ह मेजर आहे. याचा वापर मार्केटमध्ये किंवा इकॉनॉमी मधली लिक्विडिटी म्हणजे पैसा कमी करणं, पैशाचा पुरवठा कमी करणं किंवा जास्त करणं याच्यासाठी वापरला जातो. आता या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा, की जेव्हा मध्यवर्ती बँक पैशाचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी खुल्या बाजारात सिक्युरिटीची खरेदी करते किंवा विकते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? ओपन मार्केट ऑपरेशन्स असं म्हणतो. आता हे कशा प्रकारे ओपन मार्केटचा वापर केला जातो? जर इकॉनॉमीमध्ये खूप जास्त पैसे झाले असतील तर तेव्हा काय करतं? गव्हर्नमेंट सिक्युरिटीज खरेदी करतं. खरेदी केलं जर गव्हर्नमेंटनं सिक्युरिटी, RBIनं जर या ठिकाणी बघा काय केलंय, खरेदी केलेलं आहे. आणि त्या खरेदी केल्यावरती त्यांनी काय केलं? इकॉनॉमीमध्ये 1.9 लाख कोटी, म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. एवढी रक्कम त्यांनी म्हणजे 1.9 ट्रिलियन रुपीज म्हणू आपण, हे डॉलर नाही रुपीज, एवढी रक्कम त्यांनी इकॉनॉमीमध्ये दिली. म्हणजे काय?
बँकांकडे पैसा दिलेला आहे, कारण बँकांना लिक्विडिटीची म्हणजे पैशाची चणचण आहे आणि ती चणचण पूर्ण करण्यासाठी बँकांना एक प्रकारे पैसा दिलाय आणि त्या बदल्यात बँकांकडे जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत लॉंग टर्म त्या खरेदी केलेल्या आहेत. आता जर बँक इकॉनॉमीमधून पैसे काढून घ्यायचे असतील तर काय करतील? विकतील. म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बँकांना देणार आणि बँकांकडचे पैसे काढून घेणार. आता सध्या बँकांना काय आहे, तर बँकांना सध्या पैशाची गरज आहे. आपण 2 दिवसांपूर्वी पण पाहिलं की डॉलर स्वॅपच्या वापर करून बँकांकडे ऑलमोस्ट 87,000 कोटी रुपयाची गंगाजळी किंवा पैसे हे आरबीआयनं दिलेले. त्याच्या पुढे जाऊन आता 1.9 लाख कोटीची जी लिक्विड कॅश आहे ती बँकांकडे दिलेली आहे आणि त्या पद्धतीने काय गव्हर्नमेंट सिक्युरिटीज खरेदी केली आहेत. आता हे लक्षात घ्या, याचा एकच उद्देश आहे की बँकांना पैसे देणं म्हणजेच इकॉनॉमीमध्ये तरलता वाढवणं हा उद्देश आहे, जेणेकरून बँका ते पैसे पुन्हा इकॉनॉमीमध्ये कर्ज म्हणून देऊन त्यापासून मोठा प्रॉफिट कमवू शकतात. तर हा कोर इकॉनॉमिक्स अतिशय महत्वाचा पार्ट आहे, त्यामुळं लक्ष असू द्या. पुढे भारत सेमीकंडक्टर मिशन. आता आपण सध्या बघा AI ऐकतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, लार्ज लँग्वेज मॉडेल, LLM, जसं की आता DeepSeekचं आपण ऐकलं चायनाचं, त्याचबरोबर ChatGPT आहे जे आपण बघतो. तर या सगळ्या गोष्टी जे आत्ताच्या आधुनिक टेक्नॉलॉजी आहेत, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स जे आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणून आपण जे आहेत, त्या सर्व डिफेन्स सेक्टर्समध्ये आपण आता वेगवेगळे करार ऐकतो, न्यू डिफेन्स टेक्नॉलॉजी आलेले आहेत. ह्या सगळ्यांमध्ये जर कोणती एक महत्वाची गोष्ट आहे, कॉमन आहे सगळ्यांमध्ये, ती आहे सेमीकंडक्टर. आणि सध्या जर आपण आता युक्रेन आणि रशियाचं वॉर बघितलं आणि त्यामध्ये ज्या मुद्द्यावरती ट्रम्प आणि युक्रेनमध्ये अनबन झालेली आहे ती त्याच गोष्टीसाठी झालेली की रेअर अर्थ मिनरल्स ज्याचा वापर ह्या सेमीकंडक्टरमध्ये होत असतो. सो आता सध्या जर देशाच्या कोणत्याही देशाची इकॉनॉमी स्टेबल आणि चांगली राहायची असेल, त्यांना सेल्फ सफिशियन्सी, स्वावलंबी इकॉनॉमी तयार करायची असेल तर स्वतःची सेमीकंडक्टर बनवणं हे अतिशय गरजेचं आहे. जुन्या काळामध्ये जसं तुम्ही स्वतःचं अन्नधान्य बनवणं गरजेचं होतं, तसं आता सेमीकंडक्टर स्वतःचे बनवणं गरजेचं आहे. आणि सध्या जगामधले 50% सेमीकंडक्टर मार्केट आहे ते एकटं चायना कंट्रोल करतं, म्हणजे चायनाच्या हातामध्ये पूर्णपणे आहे. आणि म्हणून यासाठी माहिती म्हणून जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे जे मंत्रालय आहे यांनी एकूण 76,000 कोटी रुपयाच्या आर्थिक खर्चासह 2021 मध्ये इंडियन सेमीकंडक्टर मिशन सुरू केले. सो भारत सेमीकंडक्टर मिशन हे सुरू केलेलं आहे. आता लक्षात घ्या, एवढी मोठी रक्कम यासाठी तरतूद केलेली आहे, ही एका वर्षामध्ये नाही, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम केलेली आहे. याचा मेन उद्देश काय आहे तर सेमीकंडक्टर डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग आणि डिझाईन इकोसिस्टीम मध्ये गुंतवणूक करणे आणि कंपन्यांना आर्थिक सहाय्य, म्हणजे यामध्ये ज्या कंपन्या इन्व्हेस्टमेंट करणार आहेत त्यांना आर्थिक सहाय्य प्रोव्हाइड करणे. आता भारताचा जो आताचा वापर आहे तो 2026 मध्ये $80 बिलियन आहे, जो 2030 पर्यंत 110 बिलियन आहे. म्हणजे मोठे आपण पाहिलं तर $1 बिलियन आपण जर बघितलं तर ते आपण रुपयामध्ये कन्वर्ट केलं तर ऑलमोस्ट 9,000 करोड होतात. तो 9,000 गुणिले 110 एवढे अमाऊंट चं मार्केट हे होणार आहे आता. आणि या मार्केटसाठी हे जर आपण पुन्हा इम्पोर्ट करायचं म्हणलं सेमीकंडक्टर तर आपलं बॅलन्स ऑफ पेमेंटचा इश्यू होईल, आपल्याला डॉलरची अननेसरी गरज पडेल, रुपया आणखी कोसळेल. म्हणून आता पूर्वी आपण ऑइलमुळे आपला बराच पैसा हा परदेशात जाणार होता, आता ऑइल बरोबर जर सेमीकंडक्टरसाठी पण परकीय देशांमध्ये पैसा जायला लागला तर हे अतिशय धोक्याची सूचना आहे. आणि ह्या डिपेंडन्सी कमी करण्यासाठी भारतानं भारत सेमीकंडक्टर मिशन लागू केले. आता हे अतिशय महत्वाचं आहे, एक्झामला पण विचारलं जाऊ शकतं. पुढे आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.8% वाढेल, क्रिसिल म्हणते. क्रिसिलचा फुल फॉर्म समजून घ्या, क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. आता यांनी सांगितलंय 6.5% वाढेल, पण जो आपला बजेट आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे 6.3% वाढेल. सो आता वेगवेगळ्या संस्था आहेत, वर्ल्ड बँक, IMF, रेटिंग एजन्सीज, डिफरंट रेटिंग एजन्सीज, RBI आणि आपलं स्वतः गव्हर्नमेंट हे काय करतात, दरवर्षी प्रोजेक्ट करतात की किती % इकॉनॉमी वाढेल. तर आयोग जनरली तुम्हाला स्पेसिफिक विचारतं की वर्ल्ड बँकने किती सांगितलंय किंवा RBI किती सांगितलंय, तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसं हे क्रिसिलला किती सांगितलंय 6.5% सांगितलेलं आहे. आता यासाठी त्यांनी कारण दिलेली आहेत, हे एवढं का वाढेल.
आता मला वाटतं ही खूप कमी वाढ आहे, तर ऍक्च्युली ही चांगली वाढ आहे आताच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर एक तर त्यांनी सांगितलं की अन्नधान्याची महागाई कमी होते, सो हे पहिलं कारण आहे. 2025-26 जे अर्थसंकल्प आहे त्यामध्ये काही टॅक्स बेनिफिट दिलेले आहेत, आणि टॅक्स बेनिफिट आपल्याला माहितीच आहे की 12 लाखापर्यंत आता 1 रुपया पण टॅक्स नाहीये, आणि त्यामुळे तो जो पैसा ग्राहक कस्टमरच्या किंवा लोकांच्या नागरिकांच्या हातात राहणार आहे, ते पैसा ते मार्केटमध्ये पुन्हा खर्च करतील किंवा इन्व्हेस्ट करतील कुठेतरी, आणि त्यामुळे पुन्हा काय होईल, इकॉनॉमीमध्ये वाढ होईल, एक नवीन सायकल क्रिएट होईल. त्याचबरोबर व्याजदर कमी झालेले आहेत, व्याजदर कमी होण्याचा वेगवेगळ्या सेक्टर्सना फायदा होतो. त्याचबरोबर ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असते, नवीन उद्योग स्थापन करायचे, त्यांना कमी पैशामध्ये कमी व्याजामध्ये त्यांना अमाऊंट मिळत असते, भांडवल मिळत असतं, त्यामुळं पुन्हा नवीन उद्योगधंदे सुरू व्हायला याचा फायदा होतो. त्याचबरोबर सामान्य पावसाळा म्हणजे ह्यावेळेसचा मान्सून जो आहे तो या वर्षीचा नॉर्मल होईल असा अंदाज आहे. आणि नॉर्मल मान्सून झाला तर ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी चांगली होते, आणि ऍग्रिकल्चर प्रोडक्शन चांगलं झालं तर रुरल कन्झम्पशन वाढतं, रुरल कन्झम्पशन वाढलं तर ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये चांगली परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सामान्य पावसाळा किंवा मान्सून इकॉनॉमी म्हणतो आपण, भारताला मान्सून इकॉनॉमी पण त्यामुळेच म्हणतात, कारण का 50% पेक्षा जास्त लोक, तुम्ही 70% म्हणलं तरी चालेल, ऑलमोस्ट 70% लोक हे ग्रामीण भागामध्ये अजूनही भारतामध्ये राहत आहेत, 68% प्रिसाइजली. स्टेबल कमोडिटी प्राइजेस. सो आता कमोडिटीमध्ये काय येतं, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, त्याचबरोबर हे कॉपर, आपण करंट अफेअरमध्ये कालच कॉपर विषयी बघितलेला आहे. सो हे जे सर्व कमोडिटीज आहेत त्याचे प्राइसेस जे आहेत त्या पुढच्या काही काळामध्ये स्टेबल राहतील असा अंदाज आहे. त्यातल्या त्यात कॉपर वगैरे पेक्षा पण जेव्हा आपण कमोडिटी प्राइसेस म्हणतो त्यावेळेस आपण क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस विषयी बोलत असतो. इन्फ्लेशन आणि वाढ ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस यांचा परिणाम होतो. कारण आपण बघितलंय, तुम्ही जर फॉलो करत असाल तर नॅचरल गॅसचा उपयोग फर्टिलायझर कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो, अमोनिया प्रोडक्शन मध्ये होतो. क्रूड ऑइल आपल्याला सर्वच गोष्टींमध्ये लागतं, व्हेकलच फक्त नाहीये तर त्याचबरोबर बऱ्याच केमिकल इंडस्ट्रीसाठी जे रॉ मटेरियल लागतं ते आपल्याला क्रूड ऑइलची बाय प्रोडक्ट्स मधून मिळत असतं. त्यामुळे ह्या दोघांचं प्राइस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता युएसनं त्यांच्या इथं फ्रॅकिंग प्रोसेस आणि एकंदरीत शेल गॅस प्रोडक्शनला परवानगी दिल्यामुळे पुन्हा त्यांच्या इथे चांगल्या प्रकारे क्रूड ऑइल प्रोडक्शन होईल. युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबल्यानंतर जी सप्लाय चेन डिस्टर्ब झालेली आहे त्याच्यामध्ये पण पूर्व सुधार होईल, आणि ज्या क्रूड ऑइलच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत त्या पूर्ववत येतील, आणि त्यामुळे ह्या स्टेबल प्राइस राहतील भविष्य काळामध्ये. आणि म्हणूनच 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये क्रिसिलचं म्हणणं आहे की भारताची इकॉनॉमी ही 6.5% वाढेल. सो कारण ही तुम्हाला माहिती हवी. पुढे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन, हे अभियान 4 जानेवारी 2023 रोजी सुरू करण्यात आलेलं आहे. आता ग्रीन हायड्रोजन असं का म्हणलेलं आहे, तर ऑब्व्हियसली आपण बघितलं की सगळ्यात कोणत्याही देशाची सगळ्यात महत्वाची गरज आहे ती म्हणजे आताच्या काळामध्ये एनर्जी आहे. आणि ह्या एनर्जी जर तुम्ही फॉसिल फ्युएल, आता सध्या मॅक्सिमम एनर्जी प्रोडक्शन हे फॉसिल फ्युएल म्हणजे कार्बन, कोल म्हणू किंवा पेट्रोलियम, क्रूड ऑइल वगैरे त्याच्यापासून होतं. आणि मग यामधून काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये CO2 किंवा ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन होतात, त्यामुळे प्रदूषण होतं. आणि हे कमी करण्यासाठी कुठेतरी ग्रीन एनर्जीचा कन्सेप्ट आहे की जिथून प्रदूषण होणार नाही अशी एनर्जी प्रोड्यूस करायची. मग आपण ते सोलार एनर्जी म्हणतो, त्याचबरोबर आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर म्हणतो, आपण न्यूक्लिअर एनर्जीला पण आपण त्यामध्येच इन्क्लूड करत असतो. तर तसंच हे ग्रीन हायड्रोजन, हायड्रोजन पासून पण आपण एनर्जी निर्माण केली पाहिजे, कारण ती पण ग्रीन एनर्जी आहे. सो 2030 पर्यंत 500 गिगावॅट बिगर जीवाश्म वीज क्षमता स्थापित करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. 2047 पर्यंत ऊर्जा स्वतंत्र राष्ट्र बनणे, आणि 2070 पर्यंत, हे महत्वाचे आपल्यासाठी, 2070 पर्यंत निव्वळ शून्य म्हणजे आपण कार्बन जो इमिशन आहे, कार्बन इमिशन जे आहे त्याचं टार्गेट किती असेल, 0. म्हणजे आपण जेवढा कार्बन उत्सर्जित करतोय तेवढाच कार्बन आपण डिपॉझिट पण करतोय, म्हणजे आपण निव्वळ 0 कार्बन इमिट करतोय फायनली. सध्या बॅलन्स ठेवतोय. सध्या भूतान एक देश सोडला तर बहुतांश देश हे जास्त कार्बन इमिट करतात आणि कमी कार्बन स्टोअर करतात. पण भारताचं लक्ष आहे की 2070 पर्यंत हे कार्बन इमिशन 0 अचीव करणं. हे लक्षात असू द्या, हे इम्पॉर्टंट आहे. पुढे बरं, हे इम्पॉर्टंट काय आहे, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे गोल्स आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत, त्याचबरोबर आपण क्लायमेट आहे, बऱ्याच आपण युएनच्या ज्या संघटना आहेत तिथे आपण सिग्नेटरी आहोत की बांधील आहोत आपण की आपण कार्बन इमिशन कमी करणार आहोत, आणि त्यामुळे हे एक महत्वाचं आहे. पुढे कैरो डिक्लेरेशन,
आता 4 मार्च 2025 म्हणजे आत्ताचीच गोष्ट आहे, याच महिन्यातली, अरब लीगच्या आपत्कालीन शिखर परिषदेमध्ये कैरो घोषणापत्र झालेलं आहे. आता हे घोषणापत्र कशासाठी झालेलं आहे आणि ह्यात यांनी सांगितलेलं काय आहे, तर गाझा जी पट्टी आहे याच्या पुनर्बांधणीसाठी 53 अब्ज डॉलर्सची योजना, 53 अब्ज डॉलर्सची योजना, म्हणजे आपण आता बघितलं की भारताचं जे सेमीकंडक्टरचं बिझनेस आहे तो ऑलमोस्ट 80 बिलियन डॉलर्सचा सध्याचा 70-80 बिलियन डॉलर्स आहे. सो जेवढा आपल्या इथला पूर्ण बिझनेस आहे सेमीकंडक्टरचा, तेवढी फक्त त्या एवढूशा गाझा पट्टीमध्ये हे पैसे देणार आहेत. कशासाठी, तर पुनर्बांधणी करण्यासाठी देणार आहे. आणि कोण देणार आहे हे असं अरब सांगतायत. आता तुम्हाला आठवत असेल 7 ऑक्टोबर 2023 मध्ये हमासनं इस्रायलमध्ये घुसून तिथल्या काही लोकांवरती म्हणजे त्यांचं कत्लेआम केला. तिथल्या मुलांना आणि बऱ्याच लोकांना बंदी बनवलं, महिलांना बंदी बनवलं. आपण ते व्हिडिओज पण बघितले, महिलांना मारलेले. आणि त्यामुळे तो संघर्ष सुरू झाला होता आणि आता आपण बघतो की तो संघर्ष शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. आणि त्यामध्ये इस्रायलनं त्याला पुनर अटॅक करून हमासवरती अटॅक केला आणि हा हमास गाझा पट्टीमध्ये सिव्हिलियन एरियामध्ये लपून बसत असते. आणि त्यामध्ये जेव्हा ह्या अटॅक केला इस्रायलनं, त्यामध्ये गाझा पट्टीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. तिथल्या बिल्डिंग्स पडल्या, बऱ्याच गोष्टी आपण म्हणू की तिथलं नुकसान झालेलं आहे. आणि ते नुकसान भरून काढणं म्हणजे काय की ते पुन्हा ते जागा आहे ते राहण्यायोग्य बनवणं, म्हणजे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं, बिल्डिंग्स बांधणं, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे जे अरब लीग आहे त्या अरब लीगनं सांगितलं आम्ही 53 अब्ज डॉलर्स देऊया. आता लक्षात घ्या की तिथे हमास अजून प्रेझेंट आहे. सो एक प्रकारे ही पुनर्बांधणी गाझाची आहे का हमासची आहे, हा प्रश्न महत्वाचा आहे. सो कैरो डिक्लेरेशन ही पुनर्बांधणी आहे. सो आपण याला म्हणू रिकन्स्ट्रक्शन ऑफ गाझा और हमास. हा प्रश्न विचारावा लागेल कैरो डिक्लेरेशन वाल्यांना की तुम्ही हमास अजून संपलेला नाहीये, हमास अजूनही गाझामध्येच आहे. तुम्ही त्यांना वेगळं करू शकत नाही गाझातल्या लोकांपासून, ते कॉमन माणसामध्येच राहत आहे. म्हणजे मग तुम्ही गाझाचं पुनर्वसन करताय, रिकन्स्ट्रक्शन करताय, त्यांना पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर बनवून देताय. मग तुम्ही गाझाचं पुनर्वसन करताय, रिकन्स्ट्रक्शन करताय का तुम्ही हमासचं रिकन्स्ट्रक्शन करताय, हा एक मोठा प्रश्न आहे. आता इस्रायल पॅलेस्टाईनचा संघर्ष आहे त्याच्यावरती 2 स्टेट सोल्युशन मांडलेलं होतं, जे प्रथम 2002 सालला अरब शांतता उपक्रमामध्ये मांडण्यात आलेलं होतं. आता तुम्हाला हे 2 स्टेट सोल्युशन आठवतंय का, भारताशी संबंधित काय होतं 2 स्टेट सोल्युशन? भारताशी संबंधित पण हे 2 स्टेट सोल्युशन होतं. लक्षात घ्या, भारत आणि पाकिस्तान हे एकत्र राहू नाही शकत का, कारण मुस्लिम हा आणि हिंदू हे एकत्र राहू नाही शकत. असं 2 स्टेट सोल्युशन त्यावेळेस मोहम्मद अली जिना, जे मुस्लिम लीगचे संस्थापक होते, त्यांनी मांडलेलं होतं. 2 स्टेट थिअरी म्हणतात त्याला. पाकिस्तान निर्मितीमध्ये 2 स्टेट थिअरी हे त्याचा पाया आहे, पाया पाकिस्तान निर्मितीचा 2 स्टेट थिअरी. 2 स्टेट ऑन द बेसिस ऑफ, कशाच्या बेसवरती 2 स्टेट, तर ऑन द बेसिस ऑफ रिलीजन. सो मुस्लिम जे आहेत ते भारतामधल्या इतर धर्मीयांविरुद्ध बरोबर एकत्र राहू शकत नाही, त्यांना वेगळा देश पाहिजे, असं पाकिस्तानचे जे संस्थापक होते मोहम्मद अली जिना, त्यांचं मत होतं. आणि त्या मुद्द्यावरती त्यांनी 2 स्टेट सोल्युशन अंतर्गत पाकिस्तान मिळवला. आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरती पण 2 स्टेट सोल्युशन आहे, म्हणजे इस्रायल हे वेगळा, तसंच पॅलेस्टाईन हे एक वेगळा देश म्हणून त्याला मान्यता देणं. तर आता याला तुम्ही म्हणाल की कोण विरोध करतंय, तर ऍक्च्युली जे हमास आहे ते सुद्धा 2 स्टेटच्या विरोधात आहे. सो हे जे इस्रायलला हे 2 स्टेट सोल्युशन मान्य आहे सध्या, पाकिस्तानला 2 स्टेट सोल्युशन मान्य आहे. अदर पार्टी जे आहेत मिडल ईस्ट मधल्या, सौदी अरेबिया असेल किंवा अदर मुस्लिम राष्ट्र, त्यांना 2 स्टेट मान्य आहे. पॅलेस्टाईनला 2 स्टेट मान्य आहे, पण हे पॅलेस्टाईन मधलं जे हमास आहे यांना 2 स्टेट मान्य नाही आहे, कारण ते इस्रायलचं अस्तित्व मान्य करत नाहीत. म्हणजे आता हे 2 स्टेट सोल्युशन वरती हे कैरो डिक्लेरेशन मध्ये जे किती चर्चा झाल्या, जर हमास त्या चर्चेचा भाग नाहीये, हमासला मान्यता नाहीये एक पार्ट म्हणून, आणि ते तिथे कायमच लढत राहणार आहे 2 स्टेटच्या अगेन्स्ट, मग हे कोणत्याही प्रकारामध्ये हे जे नाटक आहे कैरो डिक्लेरेशन असेल, इस्रायल हमासचं वगैरे, हे 1948 पासून चालू आहे मित्रांनो, आणि ते तसंच राहणार आहे. आणि ह्याच्यावरती काही ना काही 10-20 वर्षानंतर एक छोटंसं नाट्य होतं युद्धाचं, आणि पुन्हा ते चालूच राहणार आहे. पुढे मग हे अरब लीग काय आहे? उत्तर आफ्रिका, हॉर्न ऑफ आफ्रिका आणि अरेबियातील अरब भाषिक ही लँग्वेज वरती आहे. अरब लीग मध्ये भारतातले किंवा इंडोनेशिया वगैरे अरब लीग मध्ये येत नाही,
कारण हे अरब हे तुम्ही एक रेस म्हणू शकता, भाषा म्हणू शकता, त्या आधारे हे एक संघटना आहे प्रादेशिक. या मॅपमध्ये तुम्हाला दिसत असेल हे जे सगळे आहे मिडल हा आफ्रिकेचा नॉर्दर्न पार्ट आहे आणि हे आपले अरब राष्ट्र आहेत, इराक, इराण, सिरिया, जॉर्डन. इथे बघा हे इस्रायल येतं नाही का, लेबनॉन, हे सोमालिया, हे जे सगळे देश आहेत. सध्या हे किती देश आहेत यामध्ये? 22 देश आहेत. आता ही 1945 साली जेव्हा 22 मार्च 1945 साली कैरो येथे 6 सदस्यांसह ही स्थापन झाली होती. हे सदस्य होते इजिप्त, इराक, जॉर्डन, लेबनॉन, सौदी अरेबिया आणि सिरिया. म्हणजे हा पार्ट. या पार्टमध्ये लक्षात घ्या, इथे महत्वाची गोष्ट आहे, इराक आहे, इराण नाहीये. सो अरब लीग मध्ये इराण नाहीये, इराक आहे, इराक आहे, इराण नाहीये. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की सुन्नी मेजॉरिटी जे देश आहेत ते याचा पार्ट आहे. आपण एक लक्षात ठेवण्यासाठी म्हणू शकता, जेणेकरून तुम्ही इराणला जर विचारलं तर कदाचित अरब लीग मध्ये इराक म्हणून टाकू शकतात ते, पण इराण हा त्याचा पार्ट नाहीये, इराक हा त्याचा पार्ट आहे. पुढचं स्पेस डेब्रिस. कॉन्टेक्स्ट काय आहे या ही न्यूज का चर्चेमध्ये होती? तर केनिया म्हणून देश आहे, तिथे काय आहे की 500 केजी पेक्षा एक मोठा ऑब्जेक्ट होता मेटलचा, तो क्रॅश झाला आणि त्यापासून मग हे एक चर्चेमध्ये आलं की हे स्पेस डेब्रिस म्हणजे काय. तर आता गेल्या 50 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सॅटेलाइट वगैरे स्पेसमध्ये सोडण्यात आलेले आणि ते जेव्हा त्यांचं लाईफ टाइम संपतं तेव्हा ते तसे स्पेसमध्ये फिरत राहतात. आता तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीभोवती फिरताना जेव्हा ते सर्क्युलर फिरत राहणार आहे तर एक ना एक दिवस ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरती क्रॅश होणार आहे, पृथ्वीवरती पडणार आहे. आणि पृथ्वीचा जर का आपण आउटर स्पेस बघितलं तर पूर्णपणे तो भरलेला आहे कशाने? स्पेस डेब्रिसने. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. बंद पडलेले उपग्रह, वापरलेले जे रॉकेट्स आहेत जे आपण पाठवतो वरती, ते सुद्धा वरच्या अटमॉस्फिअर मध्ये फिरत राहतात आणि तुकडे झाले, टक्कर होऊन तुकडे झालेले जे उपग्रह आहेत एकमेकावरती थडकले तर ते तुकडे झालेले ते सुद्धा स्पेसमध्ये फिरत राहतात आणि हे कधी ना कधी पृथ्वीवरती पडणार आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावरती काही सोल्युशन तर नाही आता, फक्त चर्चा होतात. आता एक क्वेश्चन बघूया आपण. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन लॉ प्रोव्हाइड ऑल कंट्रीज कम्प्लीट अँड एक्सक्लुझिव्ह सोव्हर्निटी ओव्हर एअर स्पेस अबाव द टेरिटरी. म्हणजे कोणताही देश असतो त्या देशाच्या ज्या वरची स्पेस असते त्याच्यावरती पूर्णपणे त्या देशाचं कंट्रोल असतं. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय एअर स्पेस? तर एअर स्पेस म्हणजे काय अँड व्हॉट आर द इम्प्लिकेशन ऑफ दीज लॉज ऑन द स्पेस अबाव द देअर एअर स्पेस. डिस्कस द चॅलेंजेस विच दिस पोझेस अँड सजेस्ट वेज टू कंटेन द थ्रेट. 2014 मध्ये युपीएससीनं प्रश्न विचारला आहे. तुम्हाला या प्रश्नाचे काही पॉइंट्स वगैरे असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहा, किंवा तुम्ही पूर्ण उत्तर लिहून जरी कमेंटमध्ये पाठवलं तरी चालेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.